मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांची 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज दुपारी पुन्हा मालवण न्यायालयात हजर करण्यात आले। सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट तुषार भणगे म्हणाले, राजकोट किल्ला येथील पुतळा कोसळल्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे यांची पूर्ण चौकशी झालेली नाही। यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलिसांकडून तपास व्हायचा आहे। तसेच लॅपटॉप आणि अन्य साहित्य जप्त करायचे आहे। यांसह अन्य बाबींवर युक्तिवाद करण्यात आला। हा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने जयदीप आपटे याला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी पोलीस या प्रकरणाच्या तपासासाठी त्याला पुन्हा ताब्यात घेऊ शकतात, असेही ॲडव्होकेट भणगे यांनी स्पष्ट केलं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।